पुण्यातली कुख्यात आंदेकर टोळी पुन्हा एकदा रक्तरंजित सुडाच्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे। टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याचे बरेच शूटर तुरुंगात असतानाही हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांचे कट रचत असल्याचं समोर आलंय। मुलगा वनराज आंदेकरच्या हत्येनंतर सुरू झालेलं हे सूडनाट्य आता थांबायचं नाव घेत नाहीये आणि प्रत्येक हल्ल्यासाठी नव्या तरुणांचा वापर होत असल्यानं पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलंय। पाहुयात हा खास रिपोर्ट। पुण्यातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर टोळीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर तुरुंगात असतानाही शहरात सुडाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकरची साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीनं हत्या केली होती। वनराज आंदेकर हा आंदेकर टोळीचा बॅकबोन होता असं म्हटलं जातं। त्यामुळे त्याच्या हत्येनंतर आंदेकर कुटुंब आणि त्याची टोळी आक्रमक झाली आणि त्यानंतर सुरू झालं सुडाचं रक्तरंजित सत्र। वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सगळ्यात आधी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। 8 महिन्यांपूर्वी नानापेठमध्ये गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून अवघ्या 18 वर्षाच्या आयुष कोमकरचा खून करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सुनेलाही अटक केली। मात्र अटकेनंतरही आंदेकर टोळीचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीयेत। मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपी समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळेची सुद्धा अशाच पद्धतीनं हत्या करण्यात आली। रिक्षा चालक असलेल्या गणेश काळेवर खडी मशीन चौकात हल्ला करण्यात आला। या प्रकरणात देखील आंदेकर टोळीचं नाव समोर आलं होतं। बंडू आंदेकर सह आंदेकर टोळीतल्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि आता पुन्हा बुधवारी सुद्धा वनराजच्या हत्येतील आरोपीच्या भावावर अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आला। 9:50 दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू म्हस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहे। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयत्याने वार सुद्धा झालेला आहे। जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत। आमचे ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे। परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील। या प्रकरणातही पोलिसांनी बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल केलाय। पण प्रत्येक वेळी नवीन आणि अल्पवयीन मुलांचा वापर करून हल्ले घडवून आणले जात असल्यानं तपास अधिक गुंतागुंतीचा बनतोय। पुण्यात सुरू असलेल्या या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आंदेकर टोळीच्या वाढत्या हालचाली रोखण्यासाठी पोलिसांना आता पारंपरिक कारवाईपेक्षा वेगळा आणि कठोर फॉर्म्युला वापरण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे। तुरुंगात राहूनही आपल्या टोळीचा कारभार सुरू ठेवणाऱ्या बंडू आंदेकरनं आता पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। सुडाच्या या रक्तरंजित मालिकेला पोलीस कसं रोखणार, आता यावर पुण्याचं लक्ष लागलंय। पुण्यातलं हे टोळी युद्ध आणि एकूणच गुन्हेगारीच्या वातावरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।